डोंबिवलीत ना प्रत्येक रस्त्यावरती गल्ली बोळात चौकात तुला पोळी भाजी केंद्र दिसतं. बर. म्हणजे लोक बाहेर म्हणजे सोनं ग्रॅमवरती खरेदी करतात, आम्ही इथे जेवण ग्रॅमवरती खरेदी करतो. जी 50 ग्राम भाजी 100 ग्राम भाजी बरोबर. दोघांपुरतं पुरेसे. बर. का तर इथे कल्चर असं आहे की दोघंही हजबंड वाईफ दोघंही वर्किंग आहेत आणि तू गर्दी पाहिली सकाळी स्टेशनला. म्हणजे मला स्टेशनवर जाऊन मी दमलो, प्रवास करून तर काय होणार आहे माझं असं वाटतं. त्यामुळे तुम्ही दोघेही जर का कामाला असाल संध्याकाळी इथे जेवणाची सोय, त्यामुळे इथे तुला अगदी पोळीपासून घरगुती सगळ्या भाज्या मिळतात. ओके. तर पोळी भाजी केंद्र मी असं म्हणेन की हे डोंबिवलीमधूनच निर्माण झालंय की काय, बरं. असं असू शकतं कदाचित. अच्छा, पण म्हणजे डबा जसे आपण करतो तसं मग पोळी भाजी येस केंद्रामध्ये. येस येस जो अगदी सकाळी ऑफिसला जाताना पण इकडनं घेऊन जाऊ शकतो बाबा. अच्छा, पोळी आणि भाजी घेऊन जाऊ शकतो. बरंच पब्लिक रोज असं येत असतं. हो तसंही आहे, बरोबर. बरोबर तसे पण आहे. संध्याकाळच्या येणाऱ्या कामावरून येणाऱ्या गृहिणी घेऊन जातात. आज भाजीच करायची, फक्त पोळ्या मी घेऊन येते बाहेरून. आणि अशी खूप मुलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहे. खूप फारच घरगुती असेल त्यामुळे इथे नको खायला आपण. कारण मला असं वाटतं डोंबिवली जरा इंटरेस्टिंग काय गोष्टी, पण तरी एकदम घरातल्यासारखी चव असेल ना प्रत्येक पोळी भाजी केंद्रावर. सगळं आणि तुला अगदी अळूवळीपासून अगदी मोदक वगैरे सगळं, पुरणपोळी सगळं मिळतं.